हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। गुन्हेगारांना तुम्हीच पाठीशी घालण्याचं काम करता आणि पोलिसांच्या नावाने वाभाडे काढता, हे चालणार नाही। पोलीस दलाचा अपमान सहन करणार नाही। भाजप नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे। सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांनी जिल्हा पोलीस दलाबाबत केलेल्या वक्तव्याचा भाजप नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी तीव्र निषेध केला आहे। ज्या पोलीस दलाने अनेक वर्ष तुमच्या कुटुंबाला संरक्षण दिले, त्याच पोलीस दलाबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरणे अयोग्य आहे। पोलीस दलाचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही। जर पोलीस दलावर विश्वास नसेल तर सर्वप्रथम पोलीस संरक्षण नाकारावे, असे डॉक्टर कांबळे यांनी म्हटले आहे। यावेळी त्यांनी खासदार विशाल पाटील यांच्यासह जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यावरही टीका केली। जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी टोळी निर्माण करून आमदार गोपीचंद पडळकर यांना लक्ष्य करू नये। हिम्मत असेल तर प्रत्येकाने स्वतंत्रपणे राजकीय भूमिका मांडावी, असा आरोप त्यांनी केला। सांगली जिल्ह्याचे विद्यमान खासदार विशाल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्याच्या पोलीस दलाबाबत अतिशय खालच्या दर्जाची टीका केलेली होती। मला विशाल पाटलांना एक प्रश्न विचारायचा आहे की आदरणीय वसंतदादा पाटील मुख्यमंत्री जेव्हापासून झाले तेव्हापासून आज अखेर तुमच्या कुटुंबाचं संरक्षण जे पोलीस दलातले कर्मचारी अधिकारी करतात त्याचा विसर तुम्हाला पडलेला आहे का? तुम्ही एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की ह्याच पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी तुमच्या कुटुंबाला आज अखेर संरक्षण दिलं आहे, पण आपण या पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलताना थोडंसं मर्यादा पाळणं गरजेचं होतं। याचं कारण असं, तुम्हाला खरोखरच गुन्हेगारी मोडीत काढायची आहे असं जर ओरिजिनल असतं तर तुम्ही शिपूरमधल्या एका रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराला हद्दपार करू नका म्हणून मिरज तालुक्यातल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना वरचेवर फोन केले नसते। म्हणजे तुमचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत। पोलीस खात्यावर तिथल्या अधिकाऱ्यांच्यावर तुम्हीच दबाव टाकता की संबंधितावर तुम्ही हद्दपारीची कारवाई करू नका म्हणून, त्या गुन्हेगाराला तुम्ही पाठीशी घालण्याचं काम करता आणि इकडे पोलीस दलाचे वाभाडे काढता। हे कितपत योग्य आहे? मला विशाल पाटलांना विचारायचं आहे की जिल्ह्याची लोकसंख्या किती? आज प्रति माणसी 1200 माणसामागं एक पोलीस, अशी आजची परिस्थिती आहे। ती 400 माणसांच्या मागं एक असावी। त्यासाठी जिल्ह्याचं पोलीस दलातलं बळ, संख्याबळ वाढावं यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केलेले आहेत का? तर नाही केले। पण मला या विशाल पाटलांना आता एकच सांगायचं आहे की पोलिसांना कधी सणवार असतो का? पोलिसांना सुखदुःख असतं का? पोलिसांना संसार, मुलंबाळं, घर ह्या भावना ह्यांना काय आहेत की नाही? पोलिसांनी कुठल्या सणाला स्वतःच्या कुटुंबाला वेळ दिला आहे हे सांगावं। मग पोलिसांचा विचार हा कधी केला जाणार आहे की नाही? कारण पोलीस हे संघटना काढू शकत नाहीत म्हणून अशा जबाबदार लोकप्रतिनिधीनं खालच्या दर्जाची वक्तव्य करणं योग्य नाही। पण मला कालची अनेक चर्चा माझ्या कानावर आली की विशाल पाटील यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेनं 256 कोटी रुपये मंजूर केले कर्ज म्हणून, आणि हे कर्ज मंजूर करण्यासाठी या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि विश्वजित कदम या दोघांनीही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या काही संचालकांना फोन केले असल्याची चर्चा माझ्या कानावर आली। म्हणजे आज या सांगली जिल्ह्यातलं बहुजनांचं एक नेतृत्व जे प्रस्थापितांच्या विरोधात छड्डू ठोकून उभं आहे, जे छाताडावर नाचते आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांच्या रूपानं, या गोपीचंद पडळकर साहेबांना कुठंतरी विरोध करण्यासाठी आपण एकटे पुरणार नाही म्हणून या 3 लबाड लांडग्यांनी ह्यांची टोळी तयार केलेली आहे। पण मला एवढं सांगायचं आहे की गोपीचंद पडळकर हे बहुजनांचं नेतृत्व आहे आणि ते सत्याचाच विजय होण्यासाठी कायम धडपडत असतं। ह्यांनी केलेली सगळी जी काही चुकीची कामं आहेत ते बाहेर काढण्याचं काम करत असतं। आज जयंत पाटलांनी परवा ह्या अधिवेशनामध्ये सांगली जिल्ह्यातल्या पोलीस दलाच्यावर जी काही बोललं की इथली कायदा सुव्यवस्था बिघडली आहे। 2009ला कुणाच्या गृहमंत्री असलेल्या कार्यकाळात दंगल झाली होती? मिरजेची दंगल ही जयंत पाटील गृहमंत्री असतानाच झाली होती ना। मग ते विसरून कसं चालेल? तुमच्या काळात आराराबा पाटील जेव्हा गृहमंत्री होते
तेव्हा खैरलांची हत्याकांड घडलं होतं. अशा काही बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या काळात त्यांच्या सत्ता असतानासुद्धा घडलेल्या आहेत. पण आत्ता उठायचं सुटायचं, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना टार्गेट करायचं, राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांना टार्गेट करायचं आणि कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं काम सुरळीत होऊ न देणं असा प्रयत्न करणं हे चुकीचं आहे. विशाल पाटलांना, जयंत पाटलांना आणि विश्वजित कदमांना माझं सांगणं आहे, तुम्हाला जर गोपीचंद पडळकर यांना टक्कर द्यायची असेल तर तुम्ही एकट्यानं टक्कर द्या. अशी टोळी तयार करून लबाड लांडग्यांची फौज तयार करून गोपीचंद पडळकरांचं काय वाकडं होणार नाही. तुम्ही परवा पण एक प्रयत्न केला, इस्लामपूरमध्ये शेतकरी बोलतायत म्हणून तुमचे कार्यकर्ते बोलले, खालच्या दर्जात पडळकर साहेबांच्यावर टीका केली, पण आम्ही त्याला उत्तर देणं योग्य समजलं नाही म्हणून आम्ही उत्तर दिलं नाही. पण जयंत पाटलांच्यात जर धमक असेल तर त्यांनी स्वतः पुढं येऊन तोंड द्यावं असं मी त्यांना आवाहन करतो. आणि विशाल पाटलांना एक विनंती आहे माझी की तुम्ही जर एवढंच पोलिसांच्यावर तुम्हाला राग असेल तर तुम्ही तुमचं पोलीस संरक्षण नको म्हणून SP-ना पत्र द्या, मला पोलीस संरक्षणाची गरज नाही म्हणून. आणि माननीय जे काही पोलीस दलातले अधिकारी कर्मचारी असतील ह्यांना माझं विनंती आणि आव्हान आहे की असे विशाल पाटलांसारखे जे लोकप्रतिनिधी आहेत ह्यांनी तुम्हाला कुठल्या कामासाठी फोन केला तर यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही सदसद विवेकबुद्धीने घ्यावा अशी मी विनंती करतो. थांबतो. जय भीम, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय, जय अहिल्यादेवी. स्टार 1 मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता.